आणि बिज्जल राजा महात्मा बसवेश्वरावर प्रचंड खुश होतो आणि त्याची एक मांडलेली बहीण असते, तिचं नाव आहे नीलांबिका आणि तिचा विवाह महात्मा बसवेश्वरांसोबत करून दिला जातो. आता पहा, पहिली पत्नी होती त्यांची गंगांबिका आणि दुसरी पत्नी होती नीलांबिका. राजा बिज्जलाला असं वाटलं एवढा हुशार मंत्री आहे आणि याच्यासोबत आपलं एक नातं जोडल्या जावं, म्हणून या ठिकाणी स्वतःची बहीण, मांडलेली बहीण ते बसवेश्वरांना देतात. आणि गंगांबिका आणि नीलांबिका ह्या दोघी बालमैत्रिणी, तिचे वडील बिज्जलाचे मंत्री होते, हिचे वडील बिज्जलाचे मंत्री, दोन्ही मंत्र्यांच्या मुली. दोघींचं बालपण एकत्र गेलं. आणि पहा, या अर्थाने जर विचार केला तर महात्मा बसवेश्वर हे महाराष्ट्राचे जावई होते. म्हणजे या महाराष्ट्रासोबत बसवेश्वरांचं रक्ताचं नातं काय आहे, तर रक्ताचं नातं या महाराष्ट्रासोबत बसवेश्वरांचं जावई म्हणून आहे. आणि गंगांबिका आणि नीलांबिका ह्या दोघी त्यांच्या वडिलांना एकुलता एक मुली आहेत आणि वारसा हक्कानं सगळी वडिलांची संपत्ती त्या दोन्ही मुलीकडे आली. आणि त्या दोन्ही मुलींनी किंवा त्या दोन्ही बहिणींनी त्यांची जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती महात्मा बसवेश्वरांच्या कल्याण क्रांतीसाठी अर्पण केली आहे. बसवेश्वरांनी बसर कल्याण या ठिकाणी जो अनुभव मंडप उभा केला, त्या अनुभव मंडप उभा करण्यासाठी त्यांना जी संपत्ती लाभली ती संपत्ती होती महाराष्ट्राची. म्हणजे अनुभव मंडप जरी म्हणजे कल्याण या ठिकाणी निर्माण झालं, कर्नाटक निर्माण झालं, तर त्यामागची संपत्ती महाराष्ट्राची होती. आणि पहा, या कल्याण क्रांतीमध्ये अनुभव मंडपाच्या उभारणीमध्ये गंगांबिका आणि नीलांबिका यांनी जे योगदान दिलं ते तमाम महाराष्ट्राला अभिमान वाटण्यासारखी बाब आहे. आता पहा, बसवेश्वर जवळपास 1153 पर्यंत या ठिकाणी ते चालुक्याच्या म्हणजे बिज्जलाची जी राजधानी होती मंगळवेढा या ठिकाणी होते. पुढे झालं काय, 1151-52 दरम्यान तेलंगणामध्ये काकतीयांचं बंड झालं. वरंगल या ठिकाणी काकतीयांचं बंड झालं आणि ते बंड शमवण्यासाठी कल्याणीचा चालुक्याचा जो राजा होता, तिसरा तैलक, म्हणजे या ठिकाणी पाहणार बिज्जल होता, तो बिज्जल कल्याणीच्या चालुक्याचा मांडलिक राजा. आणि मुख्य जो कल्याणीचा चालुक्य होता तेव्हा गादीवर होता तिसरा तैलक. आणि या बिज्जलाचं आणि त्या चालुक्याचं नातं काय होतं, हा राजा बिज्जल तिसरा तैलकचा आत्ते भाऊ होता, प्रचंड महत्वाकांक्षी. जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये वरंगल या ठिकाणी बंड झालं, ते बंड शमवण्यासाठी तिसरा तैलक वरंगलला जातो. ते बंड काही शमवणं होत नाही, तो काही परत येत नाही. तेव्हा या संधीचा फायदा उचलून तो बिज्जल जो आहे महत्वाकांक्षी असणारा, तो कल्याणीच्या चालुक्याची गादी हस्तगत करतो आणि स्वतःला चालुक्याचा सार्वभौम सम्राट म्हणून घोषित करतो. एवढ्या मोठ्या कल्याणीच्या चालुक्याचा सार्वभौम सम्राट झाल्यानंतर त्याला प्रश्न पडते की एवढं मोठं राज्य सांभाळण्यासाठी हुशार पंतप्रधान आपल्याला पाहिजे, हुशार प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे, हुशार महामंत्री आपल्याला पाहिजे. मग त्या मंगळवेढ्यावर महात्मा बसवेश्वरांना म्हणजे त्या कल्याणला बोलवतात, म्हणजे कल्याणीला बोलवतात आणि बसवेश्वरांना म्हणजे या ठिकाणी पहा कल्याणच्या चालुक्याचे महामंत्री करतात, प्रधानमंत्री करतात. हा हे वर्ष आहे 1153 आणि 1153 ला बसवेश्वर कल्याणीच्या चालुक्याचे महामंत्री बनतात. आणि महामंत्री बनल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये जो एक आराखडा होता कल्याण क्रांतीचा किंवा अनुभव मंडपाच्या उभारणीचा, तो आराखडा त्यांनी मूर्त रूपात या ठिकाणी आणला. महात्मा बसवेश्वरांनी 1153 साली कल्याण या ठिकाणी पहा अनुभव मंडपाची उभारणी करतात. महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप म्हणजे या जगातलं पहिलं संसद होतं. आपल्याकडं आतापर्यंत आपण असं वाचत आलो, आपले राज्यशास्त्राचे प्राध्यापक असतील, आपण असं म्हणतो की लोकशाहीची जननी, त्याचं समर्थन करताना आपण असं उदाहरण हे सांगतात असं की इंग्लंडमध्ये 1215 साली मॅग्ना चार्टाची सनद अस्तित्वामध्ये आली. मॅग्ना चार्टाची सनद म्हणजे मानवी हक्काचा पहिला जाहीरनामा आहे जगातला लिखित स्वरूपाचा. या जगातला लिखित स्वरूपाचा पहिला जाहीरनामा म्हणजे मॅग्ना चार्टाची सनद. आणि त्या मॅग्ना चार्टाच्या सनदला लोकशाहीचा आरंभ बिंदू म्हणतात. पण याच्या जवळपास 60 वर्ष अगोदर महात्मा बसवेश्वरांनी या कर्नाटकामध्ये किंवा या भारताच्या भूमीमध्ये त्यांनी अनुभव मंडप उभारून एक संसद काय असते, एक संसदीय लोकशाही काय असते, त्याचा आदर्श जगासमोर ठेवला. म्हणजे इंग्लंडच्या मॅग्ना चार्टाची